नरेंद्र मोदी देशात हॅट्रिक करायला सज्ज झालेत असाच अंदाज सगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवला। जाहीर झालेल्या सगळ्याच एक्झिट पोल्समध्ये 18व्या लोकसभेवरही भाजपचंच वर्चस्व कायम राहण्याचा अंदाज आहे। सगळ्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 350हून अधिक जागा मिळतील, तर इंडिया आघाडी 150 पर्यंत मजल मारण्याचा अंदाज आहे। भाजपचं 400 पारचं स्वप्न मात्र अपुरंच राहणार आहे असं सगळ्या एक्झिट पोलचा अंदाज पाहिल्यानंतर तरी दिसतंय। सगळ्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 350हून जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला 150 ते 150हून काही अधिक जागा मिळतील। भाजपचं 400 पारचं स्वप्न मात्र अधुरच राहणार असं एक्झिट पोलच्या अंदाजावरून दिसत आहे। मात्र 18व्या लोकसभेवरही भाजपचाच वर्चस्व राहणार आहे। आज एक्झिट पोल समोर आलेले आहेत। या एक्झिट पोलनुसार देशात मोदींची हॅट्रिक पाहायला मिळणार आहे। एक्झिट पोलमध्ये एनडीएला 350हून अधिक जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर इंडिया आघाडीला 150 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आज लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि त्यानंतर एक्झिट पोलचे हे अंदाज समोर आलेले आहेत आणि यानुसार 18व्या लोकसभेवरही भाजपचंच वर्चस्व पाहायला मिळणार आहे। इंडिया आघाडीला 150 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे।